नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बालाजी सोमवंशी आपलं माझ्या मॅथ्स अँड टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी बोर्ड परीक्षा त्यामध्ये गणित भाग 2 भूमिती या विषयातील सतत विचारले जाणारे जे प्रश्न आहेत 2 किंवा 3 गुणांसाठी ते आपण पाहणार आहोत। आणि तुम्ही कुठलीही बोर्डाची प्रश्नपत्रिका काढून पहा, त्यामध्ये वर्तुळाला स्पर्शिका काढणे हा प्रश्न नेहमी दरवर्षी विचारलेला आहे। या वर्षी सुद्धा त्यावर प्रश्न विचारले जाणारच आहेत। त्यापैकी आपण वर्तुळाला स्पर्शिका काढणे हा भाग या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग पाहूया। त्यामध्ये दिलेल्या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून स्पर्शिका काढणे पाहूयात। 2.7 सेंटीमीटर त्रिज्या असलेले वर्तुळ काढा। या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून स्पर्शिका काढा। आता याची रचना करते वेळेस प्रथम काय करावं लागेल, आपल्याला 2.7 सेंटीमीटरचं एक वर्तुळ काढावं लागेल। आपण एक कच्ची आकृती काढू। समजा एक वर्तुळ काढलं 2.7 सेंटीमीटर त्रिज्येचं। आता याला याच्यातून काय करायचे, स्पर्शिका काढायच्या। समजा हे जर आपलं केंद्र असेल, समजा हे केंद्र ओ नाव देऊ आपण, आणि नंतर याच्यावर आपल्याला दुसरी स्पर्शिका काढायची आहे। स्पर्शिका म्हणजे वर्तुळाला एक आणि एकच बिंदूमध्ये स्पर्श करेल। ही काय असेल, आपली स्पर्शिका असेल। समजा याला आपण नाव देऊ, ही स्पर्शिका असेल। इथं नाव दिलं समजा आपण ई, आणि या ठिकाणी नाव असेल एफ, आणि ही ज्या ठिकाणी छेदते त्या बिंदूला नाव देऊ आपण एक्स। हा बिंदू असेल आपला एक्स। मग आता हे झाली कच्ची आकृती। ही कोणती आकृती आहे, आपली कच्ची आकृती आहे। आता यानंतर आपण हीच आकृती जी आहे, ही जी कृती करायची आहे, ही आपण रोबो कंपासचा वापर करून प्रत्यक्ष कृती करूया। प्रथम आपण कंपासच्या सहाय्यानं एक बिंदू घेतला आणि याचं जे अंतर दिले 2.7 अंतर घेऊन एक वर्तुळ काढलं। मग आता हे वर्तुळ काढल्यानंतर आपल्याला ह्या वर्तुळावरून स्पर्शिका काढण्यासाठी याची जी काही त्रिज्या आहे, ही त्रिज्या आपण वर्तुळाच्या बाहेरपर्यंत त्या त्रिज्येची रेषा वाढवून घेऊ। मग ही जी रेषा वर्तुळाला ज्या बिंदूतून छेदते ह्या बिंदूतून स्पर्शिका काढायच्या। कंपासमध्ये काही अंतर घेऊन रेषेच्या उजव्या बाजूला एक कंस काढला। नंतर अंतर तेवढंच ठेवलं कंपासमधलं, आणि परत याच रेषेच्या डाव्या बाजूला दुसरा एक कंस काढू आपण, कारण आपल्याला बिंदू एक्स मधून लंब रेषा काढायची आहे। मग हा बिंदू घेतला आणि परत कंपासमधलं थोडं अंतर वाढवूया, आणि रेषेच्या वरच्या बाजूस काही अंतरावर एक कंस काढला। पहिला कंस काढलेला आहे। नंतर अंतर न बदलता दुसऱ्या बिंदूपासून त्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढला। आता हे दोन कंस ज्या ठिकाणी छेदतात त्या बिंदूला काहीतरी नाव देऊ आपण, वाटलं तर ई नाव देऊ। परत तीच कृती रेषेच्या खालच्या बाजूस कंपासमधलं अंतर न बदलता तेवढंच अंतर घेऊन आपण इकडच्या बाजूला एक कंस काढला, परत ह्या दुसऱ्या बाजूला एक कंस काढलेला आहे। मग हे दोन कंस ज्या ठिकाणी छेदतात त्या ठिकाणी नाव दिलं आपण एफ। परत मोजपट्टी घेऊ। मोजपट्टीच्या साहाय्यानं हे दोन्ही बिंदू जोडून घेतले। मग हे दोन बिंदू जोडून घेतल्याच्या नंतर वर्तुळाला ज्या ठिकाणी छेदते त्या ठिकाणी नाव दिलं एक्स, आणि ही जी रेषा तयार झालेली आहे आपली, कोणती रेषा, रेषा ई एफ ही वर्तुळाची स्पर्शिका आहे। रेषा ई एफ ही काय आहे, वर्तुळाची स्पर्शिका आहे। दुसऱ्या प्रकारचं उदाहरण पाहू। दिलेल्या वर्तुळाला वर्तुळाबाहेरील दिलेल्या बिंदूतून स्पर्शिका काढणे। प्रथम काय केलं होतं आपण, बिंदू वर्तुळावर होता, आता वर्तुळाच्या बाहेर बिंदू असताना त्याच्यावर स्पर्शिका काढणे। त्याचं एक उदाहरण पाहूया। पी केंद्र व 3.4 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा। वर्तुळ केंद्रापासून 5.5 सेंटीमीटर अंतरावर क्यू बिंदू घ्या आणि क्यू बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा। प्रथम काय करावं लागेल, आपल्याला एक वर्तुळ काढावं लागेल ज्याची त्रिज्या 3.4 सेंटीमीटर आहे। मग आपण एक कच्ची आकृती काढू। कच्ची आकृती काढल्यानंतर लक्षात येईल एक वर्तुळ काढूया। समजा हे वर्तुळ आहे। नंतर समजा हा काय असेल, त्याचा केंद्रबिंदू असेल। नंतर पी केंद्र असेल। हे केंद्र कोणतं असेल, आपलं पी केंद्र असेल। त्यानंतर कच्ची एक आपली जी त्रिज्या आहे, ही त्रिज्या मधून जाणारी ही रेषा पुढे वाढवली, आणि हे किती अंतर घेतले आपण, केंद्रापासून 5.5 मीटर अंतरावर, आणि इकडे बिंदू असेल आपला क्यू। मग ह्या क्यू बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढायच्यात। ही समजा पहिली स्पर्शिका असेल, आणि इकडच्या बाजूने काढल्यानंतर ही दुसरी स्पर्शिका। मग अशा प्रकारची आपली ही आकृती मिळणार आहे, आणि ह्या दोन स्पर्शिका आहेत। समजा वाटलं तर आपण इथे एक ठिकाणी काहीतरी नाव दिलं, समजा इथं नाव दिलं डी आणि इथं नाव दिलं ई, म्हणजेच ह्या दोन स्पर्शिका मिळाल्या। कोणत्या, क्यू डी एक स्पर्शिका असेल, क्यू ई ही स्पर्शिका असेल। ही सुद्धा कोणती आहे, आपली कच्ची आकृती आहे। प्रत्यक्ष आकृती रोबो कंपासचा वापर करून काढूया। प्रथम आपण एक पी बिंदू घेतला, नंतर 3.4 सेंटीमीटर त्रिज्येचं एक
वर्तुळ काढलं कंपासच्या साह्यानंच. पहा, हे कंपासच्या साह्यानं आपण वर्तुळ काढलेलं आहे. नंतर केंद्रापासून 5.5 मीटर अंतरावर दुसरा बिंदू घेतला Q. ह्या बिंदूला काय नाव देऊ आपण? Q नाव दिलं. मग हे मोजपट्टीच्या साह्यानं हे दोन बिंदू जोडून घेतले, म्हणजेच आपल्याला ही त्रिज्येमधून जाणारी ही रेषा मिळाली. मग नंतर आपल्याला स्पर्शिका काढते वेळेस काय करायचं आहे? ह्या PQचा लंबदुभाजक काढायचा. PQचा लंबदुभाजक काढण्यासाठी अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन इकडे एक कंस काढला, अंतर तेवढंच ठेवलं. Q पासून त्याला छेदणारा दुसरा कंस काढला. PQचा जे अंतर आहे त्याच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंदाजे अंतर घेतलेलं आहे. परत हीच कृती रेषेच्या वरच्या बाजूला केली, परत खालच्या बाजूला सुद्धा अंतर कंपासमधलं न बदलता. हे अंतर बदलायचं का? हे अंतर बदलायचं नाही, न बदलता. आता नंतर Q या ठिकाणी केंद्र समजून त्याला छेदणारा दुसरा कंस काढला. आता हे दोन कंस एकमेकांना ज्या ठिकाणी छेदतात त्या ठिकाणी नाव देऊ आपण. त्या बिंदूला नाव दिलं. समजा आता हे दोन बिंदू घेतले आणि ह्या दोन बिंदूमधून जाणारी रेषा काढली आपण. दोन्ही बिंदूमधून जाणारी ही काय आहे? आपली दुभाजक रेषा आहे. PQची दुभाजक रेषा आहे. आता ह्या दुभाजकापासून Q पर्यंतचं अंतर आणि ह्याच बिंदूपासून P पर्यंतचं अंतर, दोन्ही अंतर कसे आहेत? सारखेच येणार आहेत. दोन्ही अंतर सारखेच आहेत. कंपासच्या साह्यानं आपण मोजून सुद्धा पाहू शकतो. हे दोन अंतर सारखे मिळाल्यानंतर Q या ठिकाणी मध्यबिंदू जो आहे त्या ठिकाणी पोलादी टोक ठेवून वर्तुळाला रेषेच्या वरच्या बाजूला एक कंस काढला. तोच कंस खालच्या बाजूला एक काढून घ्या तशाच स्वरूपाचा. मग इथं दोन बिंदू मिळतील आपणाला. हे जो दोन बिंदू मिळाले त्या बिंदूपासून हा जो बिंदू असेल ह्याला नाव दिलं D, याला नाव दिलं E. मग हे दोन्ही बिंदू Q आणि D मोजपट्टीच्या साह्यानं जोडून घेतले. ही एक स्पर्शिका असेल. त्याचप्रमाणे दुसरा Q पासून E सुद्धा जोडून घेतला. ही आपली दुसरी स्पर्शिका असेल. मग आपण काढलेल्या ह्या दोन्ही स्पर्शिका मिळालेल्या आहेत आपल्याला. दोन्ही स्पर्शिका QD एक स्पर्शिका असेल आणि QE ही दुसरी स्पर्शिका आहे. धन्यवाद. थँक्यू. तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.